नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। अखेर तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेनं बडगा उगारलाच। आज दिवसभरात 18 बांधकामांवर कारवाई। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची केली मागणी। मान्सून सक्रिय होतोय। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी। आज दिवसभरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 89 ठराव दाखल। सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे आज अखेर 242 ठराव। आणि कौटुंबिक वाद ठरतायत जीवघेणे। गडहिंग्लज तालुक्यातील नूलच्या भीमाप्पा चितारीनं केला पत्नीचा खून, तर हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील संदीप महाजनचा पत्नीवर जीवघेणा हल्ला। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर महानगरपालिकेनं आज सकाळी तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली। या कारवाई दरम्यान काही मिळकतधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू ठेवली। तावडे हॉटेल परिसरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची 3 स्वतंत्र पथकं यंत्रसामग्रीसह सकाळी लवकर तावडे हॉटेल परिसरात दाखल झाली। अनधिकृत बांधकामांचं मोजमाप करण्यात आलं। त्यानंतर पत्र्याच्या शेड, गॅरेज, स्क्रॅप गोडाऊन, फॅब्रिकेशन कारखाने, RCC बांधकामं तसंच तात्पुरते गाळे हटवण्याची कारवाई करण्यात आली। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अग्निशमन दलाच्या उपस्थितीत JCB डंपरच्या साह्यानं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। कारवाई सुरू होताच काही मिळकतधारकांनी प्रशासनाकडे न्यायालयात दाद मागितल्याचं सांगत सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्याची विनंती केली। थोडा वेळ द्या, आम्ही स्वतः साहित्य काढून घेतो अशी मागणीही करण्यात आली, मात्र प्रशासनानं नियोजित कारवाई सुरूच ठेवली। कारवाई दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे साहित्य बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात येत होत्या। यानंतर अनेक व्यापारी आणि मिळकतधारकांनी घाई गडबडीत आपलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली। कारवाई सुरू असताना बघ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती। महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार आज राहुल टिक्के, निलेश टिक्के, राहुल आणि सागर जाधव, चंद्रकांत खाडे, श्रीकांत खाडे, राजेंद्र डकरे, श्यामला चौगले, मोहिनी पाटील, राणी रामचंदानी, विश्वास वाधवानी आणि अमरसिंह सरनोबत यांच्यासह 18 जणांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड कारवाईवेळी उपस्थित होते। त्यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहील असं स्पष्ट केलं। आज सुमारे 3 पथक कार्यरत होते। त्याच्यामध्ये 1 पोकलेन, 3 JCB आणि जवळपास 5 ते 6 डंपर्स होते, कटर मशीन होते। जवळपास 400 ते 500 लोकांचा आमचा स्टाफ होता, इन्क्लुडिंग पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड, आमचे सर्व कर्मचारी। आणि हा सर्व सकाळी आम्ही 7 वाजेपासून कारवाई सुरू केली। त्याचं काल पूर्ण संध्याकाळपर्यंत नियोजन झालं होतं रविवारच्या दिवशी। तर परत माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की महानगरपालिका प्रशासन ह्यापुढे सुद्धा अशीच कठोर कारवाई करत राहील। आम्हाला कारवाई करायच्या आत जर आपण आपले जे काही बांधकाम केलेले प्रस्ताव असतील रेग्युलराइज करण्यासाठी जर पाठवलेत आणि तशी जर तुम्ही अर्ज महानगरपालिकेला दिले तर भविष्यामध्ये महानगरपालिका त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करेल। परंतु ज्या प्रॉपर्टी जे कन्स्ट्रक्शन्स विना परवानगी नो कन्स्ट्रक्शन झोनमध्ये, ग्रीन झोनमध्ये झालेले आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण शहरात अशीच कारवाई पूर्ण वर्षभर चालू ठेवेल।
आज कारवाई करत असताना 13 प्रॉपर्टीजवरती आपण निष्कासनची कारवाई केली आहे, अतिक्रमण निर्मूलनची कारवाई केलेली आहे. हे सर्व प्रॉपर्टीज आपल्या कमर्शियल प्रॉपर्टीज होत्या. रेसिडेन्शियल जे प्रॉपर्टीज आहेत त्यासाठी आम्ही 25 जूनला, आता साधारणतः 4 दिवसांनी, माननीय उच्च न्यायालय काय याच्यावरती निर्णय देतो आणि ज्या उर्वरित कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत ज्या कोर्टात गेलेत त्याच्यावरती काय निर्णय देतो हे बघत आहोत. त्या दिवशी जो निर्णय येईल त्याच्यानंतर शनिवारपासून आम्ही परत अतिक्रमण पाडवायची जोरदार कारवाई करणार आहोत. माझी परत सर्वांना आव्हान आहे की पालिका प्रशासन हे काम करत असताना सहकार्य करा. नियमानुसार घरफाळा भरा, नियमानुसार बिल्डिंग परमिशन करून घ्या, जेणेकरून कोल्हापूर शहर हे स्वच्छ, सुंदर, नीटनेटके आणि प्लॅन सिटी म्हणून नावारूपास येईल. धन्यवाद. तावडे हॉटेल परिसरातील या मोठ्या कारवाईमुळे मिळकतधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केलेल्या 177 मिळकतधारकांबाबत 25 जूनच्या सुनावणीवेळी काय निर्णय होईल त्यावर या मिळकतींवर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गवळी, उपशहर रचनाकार NS पाटील, कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील, प्रमोद बराले, चेतन अरमाळे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, सर्वेयर दत्ता पारधी आणि खुशालचंद राजमाने यांच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. फसवी कर्जमाफी मागं घ्या, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं बंद करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. गेल्या 15 दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत काहीसा सक्रिय झाला. आज कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शहरातही दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. राज्यात मान्सूननं 8 जून रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मजल मारली होती. मात्र त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीला पोषक स्थिती नसल्यानं 2 आठवडे मान्सूनची स्थिती जैसे थे होती. मात्र आज सोमवारपासून मान्सूनचा राज्यातील प्रवास सुरू झाला. मान्सूननं आज राज्यातील अलिबाग आणि मध्य महाराष्ट्रातील पुण्यापर्यंतचा भाग व्यापला. आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिलं. दुपारी जिल्ह्याच्या काही भागासह शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दिवसभर पावसाळी वातावरण राहिलं. मात्र जोरदार पाऊस कधी सुरू होतो याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत केवळ 153 दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी ठराव जमा केले होते. आज 89 दूध संस्थांनी ठराव जमा केलेत. आत्तापर्यंत 242 ठराव दाखल झालेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात गेल्या आठवडाभरापासून गोकुळशी संलग्न दूध संस्थांच्या प्रतिनिधींकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयाच्या आवारात ठराव दाखल करण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींची गैरसोय होऊ नये यासाठी मंडप घालण्यात आला आहे. रविवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण 153 संस्थांनी आपले ठराव दाखल केले होते. आज दिवसभरात 89 संस्थांनी ठराव दाखल केलेत. यामध्ये गडिंग्लजमधून 43, आजरा तालुक्यातून 17, भुदरगड तालुक्यातून 9, करवीरमधून 5, हातकणंगले आणि शाहूवाडीमधून 3, चंदगड, गगनबावडा, कागल, पन्हाळा तालुक्यातून प्रत्येकी 2 तर राधानगरीमधून 1 ठराव दाखल झाला. आत्तापर्यंत सर्वाधिक 79 ठराव गडहिंग्लज तालुक्यातून, त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातून 47 ठराव दाखल झालेत. आत्तापर्यंत एकूण 242 संस्थांनी ठराव दाखल केलेत.
राज्यात गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे। येत्या रविवारी पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार असोसिएशन आणि जागृत नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे। संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी पत्रकार बैठकीत या पुरस्कार वितरण सोहळ्याची माहिती दिली। रविवारी 28 जूनला राजर्षी शाहू स्मारक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, नामदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष भगवान माने, कार्याध्यक्ष संजय सासने, सचिव अनिता काळे, खजिनदार महादेव चक्के, सहखजिनदार संभाजी थोरात, सदस्य शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे, सुभाष पाटील, मुनीर मुल्ला आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले राहुल जगताप आणि त्यांचा परिवार दरवर्षी त्यांची लेक राजेश्वरीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपतात। राजेश्वरीच्या 5व्या वाढदिवसानिमित्त जगताप आणि पाटील परिवारानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं तृतीयपंथीयांच्या सहभागातून तयार केलेल्या पथकातील सदस्यांसह अन्य तृतीयपंथीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण देत त्यांचा सन्मान केला। घरातल्या लहानग्यांचा वाढदिवस हा त्या कुटुंबातील सदस्यांसाठी विशेष आनंद देणारा असतो। हा आनंद साजरा करताना सामाजिक भान जपणारी काही मोजकीच कुटुंब आहेत। कोल्हापुरातील जगताप आणि पाटील कुटुंबीय त्यांच्या लाडक्या राजेश्वरीचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक भान जपत साजरा करतात। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले राहुल जगताप यांच्या पत्नी राधिका यांनी यंदा त्यांची लेक राजेश्वरीच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या देशातल्या पहिल्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांसह कोल्हापुरातील अन्य तृतीयपंथीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण देत समाजासमोर आदर्श घालून दिलाय। राजेश्वरीचे आजोबा S.B. जगताप आणि S.G. पाटील यांच्या संकल्पनेतून हा आदर्शवत उपक्रम राबवण्यात आला। आपल्या लेकीला लहानपणापासून समाजातल्या विविध घटकांबद्दल आपुलकी निर्माण व्हावी यासाठी यापूर्वी वृद्धाश्रमातील आजी आजोबा, दृष्टीहीन, जटा निर्मूलन करून अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या महिला यांच्यासोबत तिचे वाढदिवस साजरे करण्यात आल्याचं राहुल जगताप यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रमोद संकपाळ यांनी जगताप आणि पाटील कुटुंबियांना या उपक्रमातून समाजासमोर आदर्श घालून दिल्याचं सांगितलं। यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख डॉक्टर श्रीराम साळुंखे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कार्यवाह प्राध्यापक अशोक पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर V.M. पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे उदय पाटील, डॉक्टर D.Y. पाटील हॉस्पिटलचे समन्वयक अजित पाटील, अमर पाटील, प्रदीप पवार, प्राध्यापक अशोक पाटील, पोलीस दल, देवस्थान व्यवस्थापन समितीकडील अधिकारी, कर्मचारी तसंच जगताप आणि पाटील कुटुंबियांचे नातेवाईक उपस्थित होते। इंदिरा IVF आणि सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळा तालुक्यातील 44 प्राथमिक आणि 16 माध्यमिक शाळांमधील 1675 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। पन्हाळ्याचे गटविकास अधिकारी शिवाजीराव मानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। ग्रामीण आणि दुर्गम भागातील वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी इंदिरा IVF आणि सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळ्यातील पब्लिक हॉलमध्ये शैक्षणिक साहित्य संच वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पन्हाळा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव मानकर, सेवा सहयोग फाउंडेशनचे विशाल देसाई, इंदिरा IVFचे रोहन लांजेकर उपस्थित होते। या कार्यक्रमात पन्हाळा तालुक्यातील 44 प्राथमिक आणि 16 माध्यमिक शाळांमध्ये 1075 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं।
गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव मानकर यांनी इंदिरा IVF आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या या उपक्रमामुळं गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यायला मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिक्षण विभागाकडील अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गडहिंग्लज तालुक्यातील नूलमधील भीमाप्पा चितारी यानं कौटुंबिक वादातून पत्नी चित्रांजली हिचा धारधार वेळानं सपासप वार करून खून केला. रविवारी रात्री हा प्रकार घडलाय. भीमाप्पा पत्नीचा खून करून गावातील ऊसाच्या शेतात लपून बसला होता. गडहिंग्लज पोलिसांनी शिताफीनं त्याला अटक केली आहे. हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील साईनगर परिसरात राहणाऱ्या संदीप महाजन यानं कौटुंबिक वादातून पत्नी अश्विनी यांच्यावर हातोड्यानं जीवघेणा हल्ला केलाय. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अश्विनी यांच्यावर CPRमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी संशयित संदीप महाजनला अटक करून न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कबनूर गावातील साईनगर परिसरात राहणाऱ्या संदीप आणि अश्विनी महाजन या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत होते. शनिवारी रात्री पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादात संदीप महाजननं अश्विनी यांच्या डोक्यात हातोड्यानं हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं. त्यांना उपचारांसाठी CPRमध्ये दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर पसार झालेल्या संदीप महाजनला शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. यानंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग, 14 मुलांचा होरपळून मृत्यू. ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा 16 जागांवर विजय. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा शिवसेनेला धक्का, महाविकास आघाडीचा सुपडा साफ. माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन, नियम बदलल्यानं अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा. मॉर्निंग वॉकसाठी अथवा कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणाऱ्या एका आंतरराज्य गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वैभव आडोळे आणि करण जगधने अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीला आणत सुमारे 14,92,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आंतरराज्य गुन्हेगार वैभव आडोळे साथीदाराच्या मदतीनं कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंग करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुणे, शिरवळ परिसरात आठवडाभर पाळत ठेवून वैभव आडोळेसह त्याच्या साथीदाराला अटक केली. त्यांच्याकडील चौकशी दरम्यान चेन स्नॅचिंगचे 10, दुचाकी चोरीचे 2 असे 12 गुन्हे उघडकीला आणत त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि 2 दुचाकी असा 14,92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगुले, शुभम संकपाळ, संजय पडवळ, अमित सरजे, संजय हुंबे, सुशील पाटील, सतीश सूर्यवंशी, सागर चौगुले आणि चतुर्शृंगी पोलीस ठाण्याचे इरफान मोमीन यांच्या पथकानं ही कारवाई केली. प्रादेशिक वन विभागानं राधानगरी वनक्षेत्रात अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या अवधूत मरिये याला ताब्यात घेतलंय. या कारवाईत वाहनासह 2,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मरिये विरोधात वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राधानगरीतील दुर्गमानवाड परिसरात प्रादेशिक वन विभागाची रात्रीची गस्त सुरू असताना कसबा तारळे इथं संशयास्पद वाहन आढळलं. तपासणी दरम्यान त्या अवैधरित्या साठवून ठेवलेलं खैर प्रजातीचं मौल्यवान लाकूड आढळून आलं. या प्रकरणी कणकवली तालुक्यातील बावशी बेलनखुर्द तोंडवलीमधल्या अवधूत संतोष मरिये याच्या विरोधात भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील यांनी दिली. क्षेत्रात राधानगरीचे वनाधिकारी गस्ती करत असताना एक गुप्त बातमी मिळाली की
राधानगरी परिक्षेत्रातील कसबा तारळे येथील दुर्ग मांदवड फाट्यावर एक MH07 अशा क्रमांकाची एक वाहन संशयास्पदरित्या त्या ठिकाणी लावलेले आहे आणि त्याची आपण तपासणी केली असता त्या गाडीमध्ये खैर या प्रजातीचे लाकूड दिसून आले. तर त्याच्यामध्ये सदर गाडीतील वाहन चालक अवधूत मर्ये राहणार बावशी बेलणे खुर्द तालुका कणकवली यांना विचारणा केली असता ते कोणत्याही पद्धतीचा त्यांच्याकडे पास असल्याचे दिसून आले नाही आणि अवैधरित्या लाकूड असल्यामुळे भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून सदरचे वाहन जप्त करण्यात आले. कारवाई दरम्यान वाहन आणि अवैध लाकूड असा 2,64,215 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राधानगरी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील, नेताजी फराकटे, वनरक्षक SM कांबळे, अशोक संगपाळ, उत्तम भिसे, प्रार्थना आणेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी विक्रमनगर परिसरात छापा कारवाई केली. या कारवाईमध्ये बेकायदेशीरपणे तलवारी आणि गावठी दारू जवळ बाळगणाऱ्या कृष्णा प्रकाश मछले याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 2 तलवारी आणि गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, अंमलदार अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, संदीप सावंत, शाहू तळेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापुरातील श्री विद्यालंकार क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कोल्हापुरातील राजारामपुरी 5वी गल्लीतील विद्यालंकार क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालंकारच्या व्यवस्थापनानं या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर राजेश हेगडकर आणि संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत आणि नंदिनी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर हेगडकर यांनी 10वी बोर्ड परीक्षेचं महत्त्व अधोरेखित केलं. विद्यार्थी दशेत प्रत्येकानं मिळालेल्या संधीचं सोनं करत यश प्राप्त करावं असं आवाहनही त्यांनी केलं. विद्यालंकारच्या संचालिका नंदिनी सावंत यांनी क्लासच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला. संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी 5वी ते 10वी मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या तसंच 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत आपल्या यशाचं श्रेय विद्यालंकारला दिलं. या प्रसंगी प्राध्यापक नितीन कुरणे, तुषार पाटील, सिमरन सय्यद, मेधा बाचणकर, नम्रता रावळ, संपदा पेटकर, सारिका पाटील, अरुणा मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अखेर तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेनं बडगा उगारलाच. आज दिवसभरात 18 बांधकामांवर कारवाई. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची केली मागणी. मान्सून सक्रिय होतोय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी. आज दिवसभरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 89 ठराव दाखल. सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे आज अखेर 242 ठराव. आणि कौटुंबिक वाद ठरतायत जीवघेणे. गडहिंग्लज तालुक्यातील नूलच्या भीमाप्पा चितारीनं केला पत्नीचा खून, तर हातकणंगले तालुक्यातील कबनूरमधील संदीप महाजनचा पत्नीवर जीवघेणा हल्ला. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.